दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत चलो संसद असा नारा देत देशभरातल्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत धडक दिली। संसदेकडे कूच करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला। दगडफेक झाली, शेकडो आंदोलक जखमी झाले, अनेक जण रुग्णालयात पोहोचले। पोलिसांनी संपूर्ण जंतर मंतर रिकामं केलं, पण रात्री पुन्हा एकदा हे आंदोलक जंतर मंतरवर पोहोचले। दिल्लीच्या मुसळधार पावसात जंतर मंतरवर ठाण मांडत हे आंदोलक तिथंच बसून राहिले। लाठीचार्ज हो काही हो, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोवर आंदोलन थांबणार नाही असा आंदोलकांचा निर्धार। मेरी गलती यही है कि मैं मतलब देश का भला चाहता हूँ, इसलिए मुझे डंडे मारे जा रहे हैं। देख नहीं रहे कि किधर लग रहा है। बच्चों को, छोटे छोटे स्कूल के बच्चे आए हुए थे, उनका सिर फट रहा है, पैर तोड़ रहे हैं, और फिर हम पूछ रहे हैं डॉक्टर किधर है, तो कह रहे हैं कि उधर आगे जाओ। पहले मार रहे फिर बता रहे आगे है डॉक्टर, उधर जाओ। खूप मारला सर, खूप मारला लोकांना, खूप धाव मारला त्यांनी। एवढ्या लोकांना मारलं, मुलीला पुढचे कपडे सगळं वरती करू मारल्या सर त्या लोकांना। म्हणजे जालियनवाला बागचं हत्याकांड आहे त्याच्यापेक्षा भयानक त्यांनी केलं। यहाँ पे मार रहे हैं, आप लोगों को पावर इसलिए दी है क्या कि आप हाथ उठाओ। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशभरातून जमलेल्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार करण्यात आला। जंतर मंतर परिसरात बळाचा वापर करत विद्यार्थ्यांना पांगवण्यात आला। जंतर मंतरचा परिसर रिकामा करण्यात आला, पण आंदोलक काही मागे हटले नाही। 20 जुलै सोमवार रात्री 8च्या सुमारास तसेच आंदोलक विद्यार्थ्यांनी आपला संयमही ढळू दिला नाही। दुपारी ज्या पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला होता, त्याच पोलिसांसाठी विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं। रात्री हळूहळू पोलिसांनी रिकामा केलेला जंतर मंतरचा परिसर पुन्हा एकदा आंदोलक विद्यार्थी तरुणांनी भरून गेला। पाऊस सुरू असतानाही या आंदोलकांनी तिथेच ठाण मांडत सरकार विरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असा पवित्रा अभिजित दीपके आणि त्यांच्या साथीदारांनी घेतला। पूरा प्लान किया इन लोगों ने कि हमारे सारे मेंबर से हवा फैल जाए, इसीलिए उन्होंने आशुतोष रांको और सौरभ दास को 5 घंटे तक जेपी नड्डा के घर पर बिठा कर टोटल टाइम वेस्ट किया है। एक तरफ आप बातचीत करने बुलाते हो और दूसरी तरफ बच्चों पर लाठियां चलाते हो। अब इसके बाद गवर्नमेंट को बात करनी है तो उन्हें जंतर मंतर आना पड़ेगा, हम नहीं जाएंगे उनके पास। आंदोलन इससे अब और बड़ा होगा। कल जितने लोग दिल्ली पहुंचे अब उससे कई गुना ज्यादा लोग दिल्ली पहुंचेंगे। हम लोग यहाँ से नहीं हिलेंगे जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं दे देते। अब सरकार को अगर हमसे बात करनी है तो सरकार यहाँ पर आएगी तभी बात होगी। आंदोलन जंतर मंतरवरच होणार असा निर्णय घेतल्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी जंतर मंतर परिसरात स्वच्छता केली। पुन्हा एकदा मंडप बांधण्यात आला। विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक नेते, सेलिब्रिटी दाखल झाले होते। मैं चाहती हूँ कि इसका कोई सोल्यूशन निकले, क्योंकि जो बच्चे हम देख रहे हैं और जो मैं मतलब 24 घंटे प्रोटेस्ट यहाँ नहीं, सुबह भी आने की कोशिश की, नहीं अलाउ किया, तो आई वांट टू एंड दिस विद सम सोल्यूशन। कुछ हो, कुछ बातें हो कि हम आगे ऐसा करेंगे, कुछ तो गवर्नमेंट बोले। खरं तर सोमवारी आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात कित्येक विद्यार्थी जखमी झाले, अनेक जण हॉस्पिटलात दाखल झाले, पण तरीही आंदोलक विद्यार्थ्यांचं मनोधैर्य खचलं नाही। जब तक जान है तब तक रहेंगे यहाँ पर, जब तक जाना तब तक लड़ते रहेंगे, जब तक जान तब तक रहेंगे। पोलिसांच्या लाठी हल्ल्यावर विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला, तसेच लाठीचार्ज करणाऱ्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। सिविल ड्रेस में लाठियां देने का हक किसने दे दिया है? 500 रुपए दे, जैसे भी जितनी दलाली दी है वैसे तो दलाल ही है सारे हैं। और पैरों से मैंने पैसे देते हुए मैंने देखा है 500 रुपए दे रहे थे। अक्षरशः पोलीस काय करत होते, जे बायका पडलेल्या होत्या ना गर्दीमध्ये त्यांच्यावरती बुटानी त्याच्यावरती चलून दुसऱ्यांना मारत होती, म्हणजे त्यांना तुडवत होती। अक्षरशः सगळे बॅरिकेड्स वेल्डिंग केले आणि लाठी सगळ्यांना कोंडी केली सगळ्यांची, आणि कोंडी करून आतमध्ये घुसून पोलिसांनी मारले। त्याच्यामध्ये फक्त पोलिसच नव्हते, पॅरामिलिटरी फोर्सेस होत्या, SRPF होते आणि काही असे लोक होते
त्यांच्यावरती बॅच सुद्धा नव्हते आणि सिव्हिल ड्रेसवर होते. त्यांच्या हेअरकटवरून ते कुठलाही फोर्स वाटत नव्हते. मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची तितकीच गर्दी दिसून आली. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी अभिजित दिपकेसह आंदोलकांची भेट घेतली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही आपल्या सर्व खासदारांसह जंतर मंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेतली. तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. काही न करता तुम्ही एका बाजूला अशा प्रकारचा अत्याचार करणार, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही तुमचं काय वाटेल ते बोलणार, हे सरकारला शोभा देत नाही आहे. अंधकारमय भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांना, त्यांच्या आई वडिलांना संपूर्ण देश काय जग बघतंय आणि हे लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे. सरकारनं जंतर मंतरवर येऊन चर्चा करावी अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. आता सरकार कोणती भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहील. प्रशांत लीला रामदास सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.